नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीज रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण पौष्टिक अशी भाजीची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे काटे कणग घेतले आहेत. त्याला तुम्ही असं कंदमुळेही बोलू शकता. हे गावाकडे भेटतात. त्यांना असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतले आहे. आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे 3 शिट्या काढून. मसाल्यासाठी इथे एक खोबरं घेतलं आहे, 2 कांदे, एक टोमॅटो आणि लसूण घेतले आहे. ते कट करून घेतलं आहे सर्व. आता हे बघू शकता इथे छान बॉईल झालेलं आहे. थंड होऊ द्यायचं आहे आणि एका साईडला वाटून घ्यायचं आहे. भाजलेलं पेस्ट करून घ्यायची आहे त्याची. आणि हे सोलून घेतलं आहे. त्याच्या बारीक कट करून फोडी करून घेणार आहे. हे तुम्ही उपासालाही खाऊ शकता. आज आपण ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत त्याची. हे खूप पौष्टिक असतं शरीराला. असं कट करून झालं आहे. पेस्ट करूनही घेतली आहे मसाल्याची. आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे. थोडंसं कढीपत्ता, हळद टाकायची आहे 1 चमच, चमच लाल तिखट, थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा लसूण, गरम मसाला टाकला आहे एक थोडासा. एक चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावरती. मग त्यामध्ये हे फोडी टाकायच्या आहेत कट केलेल्या. त्याही चांगल्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. चांगलं परतून झालं की त्यामध्ये जो मसाला तयार केला होता वाटप ते टाकणार आहोत. मिक्स करून मग त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडं.
कोकम टाकणार आहे. कोकम टाकल्यामुळे कसं त्या भाजीला थोडंसं भाजी बुळबुळीत असं लागते, तर ते बुळबुळीतपणा निघून जातो त्याने. थोडंसं मीठ चवीपुरतं. झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचे. इथे आपण भाकरी करणार आहोत नाचणीची भाजीबरोबर खाण्यासाठी, पौष्टिक. भाकरीबरोबर भाजी खायला खूप छान लागते ती. बघू शकता ही छान भाकरी तयार झाली आहे. चांगली शेकून घ्यायची आहे. बघू शकता छान भाकरी तयार झाली आहे. गरम गरम भाकरी आणि भाजी तयार आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.